या सगळ्यांनी गुळाचा चहा घ्या बघा. गुळाचा चहा खूप छान भेटतोय ते. आणि बघा प्रमोद हाय, कशा आहात सगळेजण. तर आज आम्ही जाणार आहोत आष्टीला आणि काम आहे त्याच्यामुळं, आणि उद्या सकाळ सकाळच निघणार आहोत मुंबईला. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटतं ते नक्की सांगा. तर आज मसाला कुटाय चाललो. इकडे जायला गाडी घोड्याचं सोय नाही आहे म्हणून आम्हीच चाललो गाडीवर दोघंजण. तर मसाला कुटून आणणार आहे. आकाने मसाला चांगला भाजून घेत दिला आहे. तर तो मसाला कुटून घ्यायचा आहे आपल्याला आष्टीला जाऊन. तर आता मसाला कुटायचा चाललो. तर चला आपण सगळा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही कसा वाटतं नक्की सांगा. आणि मसाला कुटाही थोड्याच वेळात जाणार आहोत आपण. चला मसाला. आम्हाला पण निघालो होतो तर रस्त्यामध्ये काका भेटले, म्हणजे ज्योतीचे मामा. आणि आम्ही सुद्धा थोडासा चहा घेऊया म्हटलं. आता मग ते निघालो चहा प्यायला. चहा पिऊन झालो की मसालासाठी आम्ही पुढे निघणार आहोत. तर चहा घेतल्यानंतर मसाला. आता चालू आहे आपण पितळाची कढई घ्यायची. तर तेच घ्यायला चाललो आहे. सगळं बाजार थोडं घेतलं आहे सगळं सामान. आणि आत्ता घ्यायला चाललो आहे आपण. इथं भांड्याचं दुकान आहे. बघू इथं पितळाचं भेटतंय का आपल्याला. तर इथं जाऊया आपण. तर सामान्य लोक चालतात आहे. तर हे इथं आहे बोलतात. तर पितळाचं बघू आपण कडे भेटते का. म्हणजे 5 वेळा सीएनजी मारल्या म्हणजे 60 किलोमीटर 400 रुपये म्हणजे 300 300 किलोमीटर. मसाला कुटायला मावशीकडे छान मसाला कुटून देतात. आता थोड्याच वेळात मसाला होणार आपला. मग आपण घरी जाणार आहोत. आपण आष्टीला पहा भोसले, मिरची, कांडप, शेवया व डाळ मिल येथे मसाला बनवण्यासाठी आलो. तुम्ही पाहू शकता. आणि खूप छानपैकी इथे पण मसाला कुठून भेटत असेल असं मला पण वाटतं. पण पाहूया आपण नंतर पुढे. आणि बघा मसाला कुटायचं काम पण चालू आहे. मावशी मसाला कुटतायत खूप छानपैकी. आणि त्यांच्याकडे भरपूर मसाले पण कुटायला येतात. हे पाहू शकता मिरच्या वगैरे. दळणं पण आहेत. वजन काटा आहे. मसाला बघा कसा कुटताय. तर नक्की तुम्हाला पुढे दाखवतो मी. मसाला कुटून झाल्यानंतर आणि अर्धा कुटून झाल्यानंतर इथे ज्योती बसले. नाकाला ठसका येतं त्यामुळे नाकाला पट्टी मारून बसली पाहू शकता. आणि मी पण आहे इथेच. तेव्हा ठोकड्यावरती पण काम चालू आहे. मावशी मसाला पण हे करतात. मसाला कुटायचं काम चालू आहे गावात. आता काका बसतात मसाला कुटायला खास. आणि अजिबात त्यांना ठसका वगैरे येत नाही. आणि खरंच मावशींना पण ठसका येत नाही. ते काम करायला लागल्यावर तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही इथे बसून आम्हाला त्रास होतो. पण बघा हे ठोकड्याचं काम किती महत्त्वाचं असतं. मसाला कुटायचं काम
आता मावशी आल्यात. काकांचं काम थोडं दिलं झालं आहे. ज्योती इथे उभे आहे बघा, ज्योती कशी. आणि काका आता खाली आले. ते मावशींना काम लावलं याला, ते खाली उभे राहिले. त्यांचं काम झालं आणि मावशी पण इथे बसल्या बघा. मसाला खूप छानपैकी मसाला निघतो. आपण गावरान मसालाच वापरतो, त्यामुळे गावाकडूनच मसाला कुठून घेऊन जात असतो. तुम्ही पाहू शकता, हा आपला घरगुती मसाला, गावरान घरगुती मसाला. ही काढायचं लक्षातच नाही. एवढं भांडे घेतले भारी भारी आलाय वडापाव खायला. त्याला वडापाव लय आवडतोय. इथे घेऊन आलाय मंत्री वडापाव. आम्ही आलो वडापाव तर नक्की सगळ्यांनी बघा कसा वडापाव खातो. वाट बघतोय पाम्या. किती वेळ लय वेळ झाला वडापावची वाट बघतोय. बिचारा सुकून गेला. खाली मान टाकली, खाली मान टाकून दिली पाम्याने वडापावची वाट. येन प्रमोद वडापाव येन. थांब जरा दम गळून नंग जाऊन वाट बघून बघून गळून गेलाय. ते गरम गरम करून देतात है ना. गरम गरम थोडी दिसणार असं असं टेस्ट केला नाही आम्ही. टेस्ट करायचं. ज्योती पण बघा वडापावची वाट बघून बघून बिचारे गळून गेली. वडापाव काय ये ना. आणि तिकडे प्रमोद पण बघा कसा वडापाव आणि वाट बघू बघून गळून गेला बिचारा. नुसता मोबाईल घेऊन बसला. इकडे ज्योती पण बघा वडापाव काय ये नाही. आणि वडापावाला कधी येतोय काय माहीत नाही. आता मी 2 वेळा सांगून आलो. स्पेशल मंत्री वडापाव आष्टी टँटन आहे. आणि हे बघा तिथलचा मेनू. आणि बघा ज्योती बिचारी मान टाकायला लागली. काय आला वडापाव, नव्याचा वडापाव. खुश झालाय माझा सुद्धा वडापाव.